तर राजकीय टॉपने आपण बातम्या बघूयात। मंत्रिमंडळाचा विस्तार 14 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे। शिवसेना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची नावं दिल्लीत पोहोचली आहेत, तर भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची नावं संसदीय बोर्डापुढे सादर झाल्याची सूत्रांची माहिती आहे। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेमध्ये रात्री वर्षावर तासभर बैठक झाली आणि 10 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदं शिंदेंच्या वाट्याला जाणार आहेत, सूत्रांची माहिती आहे। शिंदे अजूनही गृह खात्यावर ठाम आहेत, TV9 मराठीला सूत्रांची माहिती आहे। खातेवाटपावरचा घोळ अजूनही कायम आहे। 3 ते 4 दिवसात मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती आहे। ठाकरे गटाला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता, महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाकडे अधिक जागा आहे। राजधानी दिल्लीमध्ये आज मवियाच्या पराभूत उमेदवारांची महत्त्वाची बैठक, तर महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक होईल। ईव्हीएम विरोधामधील सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे। फेरनिवडणूक लावण्यासाठी उत्तम जानकर आज निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत। बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची जानकरांची मागणी आहे। आमदारकीचा राजीनामा देण्याचीही तयारी। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आज मार्कडवाडीमध्ये दौऱ्यावर आहेत। मार्कडवाडीमध्ये पडळकर आणि खोतांची सभा होणार आहे, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही आज मार्कडवाडी दौऱ्यावर आहेत। मार्कडवाडीनंतर साताऱ्याच्या कोळेवाडीच्या ग्रामसभेत ईव्हीएम विरोधाचा ठराव। यापुढच्या निवडणुका ईव्हीएमवर नव्हे तर मतपत्रिकांवर घ्या, ग्रामसभेचा ठराव मंजूर। मुख्यमंत्री फडणवीसांचं मिशन 100 दिवस, 1.5 लाख नव्या कर्मचाऱ्यांची भरती करून करण्याचे फडणवीसांचे आदेश आहेत। पारदर्शकता, गतिशीलता, प्रामाणिकता यावर अधिक भर द्या, अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिवांना फडणवीसांच्या या सूचना आहेत। आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या।